आनंद याचा आहे की आम्हाला प्रत्येक टायमाला सेवा करायला मिळते लोकांची, नागरिकांची असेल आमच्या. आता हा जो आपण उभा आहे त्या 20 वर्ष आमचा मी नगरसेवक होतो. ठीक, आता हे शेड्यूल कास्ट झाल्यामुळं आम्हाला 148मधून काँग्रेस आणि वंचित आघाडीच्या युतीतून आघाडीतून जे आम्हाला आता सध्या आम्ही AB फॉर्म आता भरून आलो फॉर्म निवडणुकीचा. आणि आता पुढची वाटचाल आता पब्लिकमध्ये नागरिकांमध्ये बसून फिरून निवडणुकी काढू, सगळंच करू. त्याच्याने आम्ही जास्तीत जास्त जनता 48ची जे नगरसेवक होते पूर्वी, आता मी फिरतो तिकडे, तर जे नगरसेवक आहेत त्यांच्याबद्दल थोडीशी नाराजगी आहे, त्यांची भरपूरच नाराजगी आहे. माहुलगाव म्हणजे माहुलकर म्हणजे माहुलगाव असा ओळख आहे लोकांची. माहुलगाव म्हणजे माहुलकर तर आहेच, पण गडकरी, विष्णुनगर आणि अनेक हे आमच्या तिथं शेती होत्या आमच्या लोकांच्या. म्हणजे आमचं ते घर आहे पहिलं तिथलं, आम्ही शेतकरी होतो, तर आमच्या शेती तिथं होत्या. म्हणजे मला ते नवीन माझं ते पण घरच आहे. विष्णुनगर एक आहे त्याच्यामध्ये. काय प्रमुख मुद्दे आहेत जे तिथं आता लोकांच्या नागरिकांच्या बरेचसे मुद्दे आहेत की त्यांच्यावर आता डिस्कस करून आम्ही लोक बघा, मतदार आणि लोक जर बरोबर असतील नागरिक, तर चॅलेंज कुठं उरत नाही असं मला वाटतं. मामा जर बघितलं तर 8 वर्षानंतर हे निवडणूक पार पडते आहे, कशा पाहतात? हे चुकीचा पायंडा येतो. आता त्याच्यावर ते वरच्याच लेवलला बोललेलं बरं की आपण त्याच्यावर आता सर वॉटर लाईट त्याची समस्या कुठेतरी वाढली 8 वर्षामध्ये. ते अदानीने तर लोकांना लुटून खाल्लेलं आहे. पहिला माझा तर त्या अदानीवरच असणार आहे. बरोबर, हमलाच बोला ना एक प्रकारचा. लोकांमध्ये जाणं तुमचा काय विषय असणार आहे, काय सांगणार लोकांना? हे तुम्ही बोललेत ना, आता संडास पिंडास तरी आहे, हे तर बनवणं, याच्यात हे फार पण संडास बनवणं किंवा लादीला करणं म्हणजे फार मोठं केलं असं काय वाटत नाही मला. कारण हे 20 वर्ष आम्ही करतच आलेलो. आता ही जी बाजूला आता शाळा ते फॉर्म भरलेत ना, ही शाळा मी असतानाच बांधलेली. ही शाळा नाही, ते वरिष्ठ आहेत सगळ्यांचे, ते मोठे नेते आहेत, त्यांच्याबद्दल आपण काय बोलायचं. वंचित आणि काँग्रेसची जोडी किती जमणार आहे? कारण जबरदस्त. तुम्ही पण वंचित निवडणूक लढला होता, आता परत काँग्रेस आणि वंचित हे दोघा तुमच्या वाटेत. बोललो ना, जबरदस्त. एक आता आम्ही 2 अंग होते, ते 1 अंग झाले. सर्वप्रथम या आमच्या युतीचे उमेदवार सन्माननीय राजन माहुलकर साहेब यांना मी शुभेच्छा देतो त्यांच्या पुढील राजकीय वाटचालीसाठी. आणि माझ्या प्रभागामध्ये वार्ड क्रमांक 148मध्ये अनेक झोपडधारकांचे मुद्दे आहेत, अनेक समस्या आहेत. त्या ठिकाणी भूस्खलन होतं, काही लोकांना इतरस्त स्थलांतरित करण्यात येतं. त्या ठिकाणी अनेक वर्षापासून जे प्रस्थापित नगरसेवक होते त्यांचं तिथे काही मात्र काम राहिलेलं नाही. पूर्ण निकृष्ट दर्जाचं काम आहे. SRAचा अनेक वर्षापासून प्रलंब प्रकल्प आहे तिथे. एक हां, त्यानंतर ज्या वेळेस भूस्खलन झालेलं 2021मध्ये, त्या ठिकाणी साहेबांनी त्या ठिकाणी येऊन तिथल्या लोकांना आर्थिक मदत केलेली. हे सर्व विषय आहेत. आणि आमच्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्ते जो ग्रासरूटवर आहे, वंचितची भूमिका घेऊन, आणि आम्हाला आता काँग्रेस पार्टीचं पाठबळ आहे. आम्ही सर्वसामान्य माणसाच्या घरापर्यंत जाऊन आमचा उमेदवार कसा जिंकून येईल जास्तीत जास्त मताने, यासाठी प्रयत्नित राहू. माहुलकर साहेब निवडून आल्यानंतर किती फायदा होणार त्या वाटासाठी आणि काय काय समस्या आहेत ते सोडून देणार आहे तुम्ही पहिलं? आता जसं यांनी सांगितलं, एक दुसरं पाण्याची एक खूप समस्या आहे. आणि ते स्लायडिंगचा सगळ्यात मोठा यांचा प्रश्न आहे. जे स्लायडिंग झालं होतं आता 21-22मध्ये, तेव्हा तात्काळ मदत म्हणून मी सरकार देतो 5,000 देतो किंवा नंतर ते 2-3 लाख, मी तात्काळ मदत जेव्हा मी 25,000 दिली होती. मी दिली होती कारण आम्हाला एक माणुसकी म्हणून तिथल्या लोकांचं जर संसार उद्ध्वस्त झाले असतील तर आपलं एक हे असते, काय बोलतो, फर्ज बोलतो आपण, ते आपण त्यांना करायला पाहिजे. CEN न्यूज, देश प्रदेश की ताज़ा तरीन खबरों के लिए CEN न्यूज को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर।